कोण कोणाचा भाऊ खरं का खोटं बोल. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. कारण माझ्या आयुष्यात माझे दोनच गोष्टी आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मला कोणाची लाल करायची जमत नाही जमत. ते आपलं छत्रपतीचं रक्त आहे, ते जमणार नाही. नाही आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आपल्याला ज्या दिवशी भाकरी नाही त्या दिवशी उपाशी झोपायची सवय आहे, पण लाचारी पत्करायची सवय नाही. आता हे तुम्हाला सांगून काय, एका समोश्यावर इळभर सभेला जाणारी माणसं तुम्हाला काय आखणीचा भाग आहे. आयुष्य गेलं लोकांचे भोंगे बांधून मारण्यात तुमचं आयुष्य. अरे ह्या लोकांनी फक्त तुम्हाला यूज अँड थ्रू म्हणून वापरून घेतलं आणि सोडून दिलंय. खरं आहे का खोटं आहे बोला. काय घेणं लोकांना. कोणची बायको नवरे जी पोरगी 9वी पासून पोराच्या नादी लागते, पोरावर प्रेम करते 9वी पासून आणि त्याच्याशीच लग्न करते, आणि तीच पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडते. काय नाचते. आता तिने पोरगा कधी पाहिलाय 9वीला, म्हणजे 6 वर्ष झाली. लग्न त्याच्याशीच केलं, म्हणजे तो काय तिला नवीन नाही. तरी ती नवऱ्याच्या घरी जाताना आणि बाकीच्या बावळात बाया म्हणत्या काय पोरगी रडली. का रडते माहिती का. बापाची शिरवल्याचा आनंद दिला. तर मी भंगार पोराशी लग्न केलं आणि शिरवली. कोणचा विचार करायला मोकळा आहे. भारत आता हे पवार परिवार चांगलं आहे म्हणून एवढं श्राद्ध घातलंय. तर भारत तळतळ येते. भारत कोटीच्या बंगल्यात, पण बाप खोलीत कोणले बाप. अरे एखादा बाप खोलीत कोणला, त्याची खोली जर उघडली ना तर उलटी होते. इतक्या घाणीत बाप आहेत. बोला खरं का खोटं आहे. इतक्या घाणीत बाप आहेत. लोक फक्त वर कडक कपडे घालून हिंडत्यात, आतून पुरे खराब आहेत. बोला तुमचं काय मत. नातीला पाहुणे आले, दाजीला शेतात हुसकून देणाऱ्या बाया. काय सांगा बाईला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. स्वप्नात तरी माझ्या नातीचं वाईट व्हावं असं आजीला वाटत. अरे जिनं दुसऱ्याचं कधी वाईट केलं नाही, ती स्वतःच्या नातीचं करा. पण माझ्या घरात मुलीला पाहुणे आले, दाजी शेतात आहे, तिनं घरी यायचं नाही. अरे तुमच्या स्वयंपाकाला आग लावा, आग. तिला भजी नको आहेत, तिला साडी नको आहेत, तिला काय पाहिजे माहिती का. माझ्या नातीला पाहायला आलेला मुलगा कसा आहे, आणि मग तिला जर तो आवडला ना तर ती काय म्हणते, जाऊ म्हणून देवानं एवढं करावं, जोडा खास आहे. म्हणून ती आजी काय म्हणते माहिती का, माझ्या भावावर थोडं कर्ज होईल पण माझ्या नातीचं चांगलं होईल. आज आई बापांचा तळतळाट घेणारी 60% लोक आहेत. लोक फक्त पांढरे कपडे घालतात, पांढरी केस काळी करीतात, मिशा काढतात, भारीतला ब्रँड पेतात, बायका देखण्याकरता तर धाब्यावर जेवतात. फक्त वरून शान आहेत, आतून खलास आहेत. वर फक्त भारी कपडे घालायचे, भारी गाड्या घ्यायच्या, बायका सोन्यानं वापरायच्या, बंगले बिगले बांधायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका देखण्या करायच्या, हायवेला रोट्या हाणायच्या, 2-4 बायकोला घोडे लावायचे. झाले शान आहे. पैसे कमी पडले का बापाची इकायची गाडी घ्यायची, बापाची इकायची बंगला बांधायचा. झालं शान आहे. खरं का खोटं बोला. आज काय केलंय तुम्ही आयुष्यात मला सांगा. काय त्या बिचारीचं पाप आहे मला सांगा. आज एक मुलगा आईतून वाहिलाय, एक बाई भाकरी करून खाते, एक बाई किती भाकरी लागतात तिला. अरे एक सून तिला भाकर घालू शकत नाही, सासूला भाकरी न घालणारा इथं 3 जणी बसलेत नाही. आणि त्या बचत गट काढून भाषण करतात. खरं का खोटं आहे म्हणून. हो हे इंद्रिकरचं कीर्तन आहे भाऊ. हे स्वांबात आहे पण खरं आहे. खरं सांगतो मी कीर्तनात बोलतो ना
हो, माझी काही म्हैस तुमच्या घासात येणार नाही. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर कुटुंबच संपले. तुमचं काय मत आहे? काय घेऊन बसले, काय घेऊन बसले? गाड्या घेतल्यात, बंगले बांधले म्हणजे लोक सुधारले सुधारले? अरे ज्या घरात आई असते ना, ज्या घरात बाप असतो ना, ते घर मंदिर आहे. आज काय महाराष्ट्रामध्ये शाळा 1.5 किलोमीटरला कॉलेज निघाले, कॉलेज मोकार झाले. मग महाराष्ट्र, छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम निघायची गरज काय? शाळेनं तोटा नाही. कमी आहेत शाळा, शाळा कमी आहेत का? नोकऱ्या कमी आहेत का? पैसा कमी आहेत का? मग वृद्धाश्रम का? आणि ध्यानात ठेवा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, पण बापाला भाकर आहे. त्याची बायको शिव्या देते, शिव्या द्यायची नाही. सून शिव्या देते, पण सासऱ्याला उपाशी मारित नाही. तुम्ही कधी वृद्धाश्रमात जा, सगळे सर्व्हिसवाले. आम्ही जातो कधी कधी, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत, मग विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली, ती टेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटवलंच गेलं. तर खरंय का खोटं? नाही, वाईट आहे.